तर पाहू शकताय जय हिंद मित्रांनो, आपण ह्या फरच्या खाली साप आहे व्यवस्थित आहे. तर वन विभाग धारूर यांचा फोन आल्यामुळे आपण या ठिकाणी येऊन हा साप रेस्क्यू करत आहोत. बघू आपण साप कोणता आहे आणि ह्या फरची खाली आहे. तर शेतामध्ये घर आहे, ते स्वच्छता भरपूर आहे. तुम्ही चमकोता गोईने असा दिसलं चमको ह्याच फरची खाली ना. पाहू शकताय आपण हा साप आहे. हा साप आहे पानदिवट, विषारी नाही, पण सापाच्या नावापासून भीती. पाहू शकताय आपण ज्याप्रमाणे मी म्हणलं तसा साप आहे. आणि ह्याच्या अगोदर हा कशाखाली तरी घटल्यामुळे त्याचं हे सीपूट तुटून गेलेलं आहे. बघू शकताय आपण. हा जास्त प्रमाणात बाईट करतो साप, भरपूर चावतो, पण हा साप बिना विषारी आहे. एखादी भरणी वगैरे आहे का वहिनी? बरोबर आहे. त्याच्यात चावण्याचं प्रमाण भरपूर आहे. बिना विषारी पण चावतो भरपूर. बघू शकता आपण चावण्यासाठी, अटॅक करण्यासाठी किती तोंडफुगी होते. बिनकुळे दिले तुम्ही इथं. तर ह्या बिनकुळे पहा, ह्या बिनकुळच्या शोधातच साप घरामध्ये येतात. तो पण त्याचं तर पाहू शकता हा साप पाहू शकताय आपण. जास्त करून पाण्याच्या ठिकाणीच राहतो. याला पानदिवट असं नाव दिलेलं आहे. आणि आपण ही पाण्याची टाकी या ठिकाणी गारवा आहे. तर ह्या गारट्याला येऊन बसून किडामुंगी आणि असे बिनकुळी किंवा उंदीर खातो. तर पाहू शकता शेताची वस्ती आहे काही बिनकुळी. या ठिकाणी एक बिनकुळी. कारण की याच्यामुळेच साप घरामध्ये येतात. थोडी स्वच्छता ठेवा. आपण या ठिकाणी रात्रीचे कमीत कमी 10:30 वाजलेले आहेत. या ठिकाणी नको झालं वहिनी भरली कुठे थोडं ह्याला बोळ पाडाय का आपण टोपणाला हो नाही ह्याला भरणीला बोळ पाडायला दावण कुठं. तर शुभ रात्र. आपल्या हातापायाकडे बघून शेतात काम करा. एवढंच बोलतो. जय हिंद. धन्यवाद. स्टॉप करा त्याला.